असं वाटतं बापाने मला काही बोलायलाच नको. बाप बोलला म्हणजे दुश्मन वाटतो, शत्रूच वाटतो. बापाने बोलायला नको, बोलत नाही. न बोलल्यामुळे मुलाचं चोरीचं प्रमाण वाढायला लागलं. चोऱ्या करू लागला. अंगात ताकद होती तोपर्यंत मोठ्या मोठ्या चोऱ्या केल्या. ताकद कमी झाली, थोड्या चोऱ्या करायला लागल्या. चोऱ्या करता करता एके दिवशी एका महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बसला होता. 8 दिवस झाले चोरी भेटली नाही. पोटात अन्नाचा कण नाही. काय करावं कळत नाही. अन्नाचा कण नाही. अशा स्थितीमध्ये महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बसलाय आणि त्याने ठरवलं आपल्याला पोटाचं खळगी भरावी लागेल. श्रीमंतांच्या गावांचं मंदिर होतं. पुजारी वगैरे सगळे बाहेर निघाले. इथून पूर्वी जर विचार केला, महादेवाच्या मंदिराला दरवाजे खिडक्यान कुलूप नव्हती. तुम्ही जर यमाडपंथी मंदिर जरी पाहिले तरी त्यांना दरवाजांची व्यवस्था जुन्या मंदिरांना नाही. आता ही निघाली दरवाजांची व्यवस्था. चोऱ्या वाढायला लागल्या, मग दरवाजांची व्यवस्था सुरू झाली. परिणाम काय झाला? सगळे बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर हा चोर मध्ये गेला आणि जाऊन त्याने काय केलं, गर्भगृहामध्ये पाताळेश्वर महादेव होते. गर्भगृहामध्ये खोल होते. अंधार होता. एक दिवा चालू होता. दिव्याची वात पुढे सरकवली, पण दिव्याची वात उरली नव्हती, थोडीच होती. त्याने ठरवलं तेल आहे दिव्यामध्ये पण वात नाहीये, प्रकाश फारसा पडत नाहीये, आपल्याला काहीतरी युक्ती करावी लागेल. त्याने काय केलं, आपलं अंगावरचं सुती कापड होतं, सुती कापड घेतलं, टरकन फाडलं आणि टरकन फाडून त्याची वात बनवली. सुती कापडाची वात बनवली. महिला मंडळ, सुती कापडाची वात बनवली. तिला काय म्हणतात तुम्ही? बोला काय म्हणतात? काकडा म्हणतात. आणि ती वात घेऊन तेलात बुडवली आणि बुडवून तिला पेटवली. मग मला सांगा, काकडा पेटल्यानंतर काय पुण्य? बोला काय महिमा वर्णो आता सांगणे, आता बोलणे कोटी सुरुवात झाला का असं वाटतं की वा चालूच राहावं. हे सहस्र काय महिमा वर्णो आता सांगणे, आता बोलणे ते. एक कोटी ब्रह्महत्या मुख पाहता झाली. विचार करण्यासारखं एवढी ताकद आहे. त्याने पुढे केलं दीपदान. महादेवाच्या मंदिरात घडलं गड्या. ऐका, फार महत्वाचा विषय. जीवनामध्ये अतिशय दुःख असेल, मार्गच सापडत नाहीये, सगळीकडे अंधकार दिसतोय, काय करावं कळत नाही. महाराज, खूप अंधकार आहे हो. या अंधकारातून कसं निघावं? एक काम करा, गुरुवारच्या दिवशी 3 दिवे घ्या. 3 दिवे किंवा 6 दिवे घ्यायचे. 6 दिवे घेऊन 6 दिवे कणकेचे बनवायचे. कणकेचे बनवून ते दिवे महादेवाच्या पिंडीजवळ घेऊन जायचे. महादेवाची पिंड त्या ठिकाणी जिथं आहे त्या पिंडी समोर ते 5 दिवे त्या ठिकाणी लावायचे. 6वा दिवा तिथून परत उचलायचा आहे
आणि उचलून तो 6वा दिवा घरी आणायचा आहे आणि तो 6वा दिवा घराच्या उंबरठ्यावर बाहेरच्या दिशेने करून लावायचा आहे. जीवनामध्ये कितीही कठीणातलं कठीण संकट असेल ना, त्या संकटातून तुम्हाला प्रकाश मिळाल्याशिवाय येणार नाही आणि तुम्हाला मार्ग दिसल्याशिवाय येणार नाही. ही बाबाची ताकद आहे. सहज हा उपाय एकदा करूनच बघा. दिव्यांचा उपायच वेगळा आहे. महादेवाच्या मंदिरात जो प्रकाशाची व्यवस्था करतो त्याच्या जीवनात कधी अंधकार होत नाही. आणि जो महादेवाच्या मंदिरातून प्रकाश चोरतो, दिवा चोरतो, त्याचा वंश खुंटत असतो. काय खुंटत असतो? वंश. हे मी सांगत नाही. शिवलीला अमृत जर कोणी वाचलं असेल, 2ऱ्या अध्यायामध्ये हरणी आपले पाप सांगताना त्याच्यात वर्णन आलंय. वाचून बघा. महाराज सांगताय, पुढे सांगताय, चेक करायचं. 2रा अध्याय शिवलीला अमृत कथा. कारण मी संगीतमय शिवलीला अमृत कथा पण करतो. एकमेव आहे आपल्या परिसरामध्ये शिवलीला अमृत कथा कोणी संगीतमय करत नाही. इतकं सुंदर वर्णन आलंय. पापांचं वर्णन त्याच्या ठिकाणी आलंय. त्या हरणी आपल्या शपथ घेऊन महापापांचं वर्णन करतात. परिणाम असा घडला, दिवा लागला आणि प्रसाद घेणार हात लावणार तोपर्यंत पुजाऱ्याने आवाज दिला, चोर चोर, डावा पळा, चोर. सगळं गाव पडलं. गाव पडल्यानंतर याला पकडलं, बेदम मारहाण केली, हाणला, इतका हाणला, मारता मारता मेला. तो मेला. पण मरताना 2 अपेक्षा राहिल्या मनामध्ये. कोणत्या? एक दिवा लावायची आणि एक प्रसादाची. महादेवाचा प्रसाद भेटला असता अशी अपेक्षा. परिणाम असा झाला, शास्त्रकार असं म्हणतात, पुढचा जन्म माणसाला वासनेच्या अनुषंगाने मिळतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगीत. भागवतामध्ये कथा आहे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. चांभार समाजामध्ये रोहिदास महाराज जन्माला आले. चांभार होते, पण पूर्वाश्रमीमध्ये महान साधू होते. मरता मरता एका शिष्याने त्यांना चांबड्याचं जोड आणून दिलं. चांबड्याचं जोड डोक्यात एकच फिट झालं. चांबड्याचं जोड कधी घालेल, चांबड्याचं जोड कधी घालेल, चांबड्याचं जोड कधी घालेल, चांबड्याचा कधी वापर करेल. असं करता करता मृत्यू आला. पुढच्या जन्मामध्ये देवाने चांभार केला. तुला चांबडं पाहिजे ना, घे म्हणले. हो चांभार. आयुष्यभर चांबडच ठोकत बस. चांबडं ची अपेक्षा नाही मृत्यू आला म्हणून चांबडं. त्या ठिकाणी चांभार झालं. पण तत्वज्ञान तेवढंच होता रोहिदास महाराजांचं. मीराबाईंचे गुरु आहेत रोहिदास महाराज. रोहिदास पूर्वी हे नव्हतं जातपात. आता या लोकांनी जातपात काढली. मीराबाई राजपूत आहेत आणि गुरु मात्र रोहिदास चांभार आहेत. काय सांगणं का भाऊ तुले? बस वर. पुढे त्या ठिकाणी मापू माणसाने मरता मरता माणसाच्या मनात चांगली वासना पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरे नित्याकले. महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा तुका म्हणे सुखा पारण. मरताना देवाचं नाव यायला पाहिजे. मरताना सुद्धा काही लोकांचे संसार डोक्यात राहतात. आमची एक चुलती आहे, आता इथं चुलतीच सांगतो मी.